नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील आपल्या मराठी विषयाचे लेख ही कविता पाहणार आहोत। या कवितेचे कविता आहेत अस्मिता चांदणे। खरं तर लेख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती कोण? मुलगी। म्हणजे एक तर लेख असावी अशी कविता आहे। म्हणजे घरामध्ये मुलगी असेल तर त्या घराला शोभा येते, मुलगी असेल तर त्या घराला काहीतरी शोभा येते, किंवा लेख असल्याशिवाय त्या घरामध्ये घर पण नसतं। म्हणजे आईची दुसरी माया, म्हणजे आईसारखी माया करणारी मुलगी असते। म्हणून प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी, एक तरी बहीण असावी। एक मुलगी, एक कन्या म्हणतो आपण, एक लेक आहे ती खरं तर दोन घर ती सांभाळत असते। म्हणजे बघा, लहानपणापासून तुम्हाला आई वडिलांनी तुमचा सांभाळ करणं, ओके नाही, ते आई वडिलांचं घर सोडून जायचं, दुसऱ्या परक्या घराला आपलंस करणारी ती लेक असते। म्हणून या सुंदर कविता आहे। या कवितेमध्ये कवयित्री अस्मिता चांदणे यांनी लेक घरात असली की काय काय आनंद असतो, लेक घरात असल्यावर कशा पद्धतीने घर प्रसन्न होतं, कशा पद्धतीने घर बोलकं होतं, किंवा तिच्या असण्यानं घराला कसं घरपण येतं, याचं सुंदर वर्णन, या लेकीच्या निरागसपणाचं सुंदर वर्णन या कवितेत कवीने केलेलं आहे। बघा, आपण बघितलं की काल आपण कवितेची चाल बघितली की नाही, तसं लेक प्रत्येकाच्या आवडती, प्रत्येकाच्या आयुष्यातला एक निरागस पोकळी म्हटलं जातं। ज्या घरामध्ये मुलगी नाही त्या घरामध्ये मुलगीची कमतरता असते। मग त्यावेळेला जसं एखादा रक्षाबंधन सण असला, ओके नाही, मग ज्याला बहीण नाही ज्याला बहीण आहे तो बहिणीची काय करून राखी बंद असतो, आणि ज्याला बहीण नाही तो काय करतो सांग मला, दुसऱ्या बहिणीची काय वाट बघत असतो। म्हणजे लेकी शिवाय संपूर्ण आयुष्य काय असतं सांगा मला, अपूर्ण असतं। म्हणून एक सुंदर कविता या ठिकाणी आहे बघा, लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन। लेक म्हणजे काय? तांबड कुंदन। तांबड कुंदन म्हणजे काय सांगा मला, एक मौल्यवान रत्न असं लेख आहे की लेक तांबड कुंदन असं रत्न मौल्यवान आहे की ज्याच्या घरामध्ये आहे त्याच्या घरामध्ये काय सांगा मला, लक्ष्मी नांदण्यासारखे आहे। लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन। गोंदन म्हणजे काय तुम्हाला? गोंधन काय सांगा गोंधन? हा, गोंधन, किंवा आता पूर्वी हातावरती नाव काढलं जायचं, आता त्याला टॅटू म्हणतात बघा नाही, टॅटू म्हणतो। म्हणजे लेक तांबड, लेक असं मौल्यवान रत्न आहे की लेक हिरव गोंधन। गोंधन म्हणजे जे कायमस्वरूपी हिरवगार असतं बघा, दिसते नाही सांगा मला, काळा माणूस असू दे, गोरा मनुष्य असू दे, त्याच्या हातावर गोंधन जर एखादा असेल तर ते कायमस्वरूपी कसं दिसतं सांगा मला, हिरवगार अशी लेक आहे। ही उपमा दिलेली आहे लेकीला, तांबड कुंदन आणि हिरवा गोंधन। लेक तांबड कुंदन, लेक हिरवा गोंधन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। लेक काय आहे तर झाडाची पालवी। बघा, एखादं झाड कुठे तोडलेलं राहतं, ओके, आणि त्या तोडलेल्या झाडाला ज्या वेळेला पालवी फुटते त्यावेळी त्या झाडाला काय सांगा, पुनश्च काय तर सांगा मला, पाने येतात, सौंदर्य फुलतं त्या झाडाला। ओसाड असलेल्या ज्या झाडाची फांदी तोडलेली आहे त्या झाडाला जर पालवी फुटली, तशा पद्धतीनं लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। चंदन म्हणजे काय सांगा मला, चंदन म्हणजे जी सुवासिक लाकूड आहे। चंदन म्हणजे काय सांगा मला, सुवासिक लाकूड आहे। म्हणजे चंदन जर आपल्या इथे परिसरामध्ये कुठं झाड असलं तर त्याचा सगळा जो सुगंध आहे तो आसपास काय करत असतो सांगा मला, दरवळत असतो। तसं कवी या ठिकाणी म्हणते की लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। म्हणजे लेक ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये सुगंध दरवळतच असतो, असं या ठिकाणी कवित्री म्हणते। लेक असता मनाची, सारी काळजी मिटते। बघा, या ठिकाणी कवित्री काय म्हणते कवितेमध्ये या, की लेक घरात असली की सगळी काळजी काय होते सांगा मला, मिटते। म्हणजे उदाहरण बघा, जर तुमचे आई वडील समजा बाहेर गावी गेले, त्यांना उशीर झाला,
तर त्यांना माहित असतं की माझी लेक घरामध्ये आहे, लेक माझी झाडून काढणार, लेक माझी दारामध्ये घरामध्ये लाईट लावणार, लेक आमची वाट बघत बसणार. ओके, आई वडिलांना माहित असतं. पण आई घरात नाही, वडील घरात नाही, तर मुलं घरात असतात. कसं आहे, मला मुलं कुलूप लावतात आणि मित्रांच्या बरोबर खेळायला जातात. पण मुलगी काय करते सांगा मला, घर सोडते का सांगा मला? नाही, घर सोडत नाही. कारण की मुलगी ही बघा की जी मुलगी आपल्या आई वडिलांची डोळ्यात तेल टाकून वाट पाहत असते. म्हणून या ठिकाणी कविता अशी म्हणते, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समय पेटते. बघा की घरामध्ये लेक असलं, लेकीचं असणं घरामध्ये महत्वाचं आहे. लेक जर घरामध्ये असली तर रोज समय पेटते. समय म्हणजे काय बाळा? दिवा पेटतो नाही. तसं समय ज्या पद्धतीने पेटते त्याप्रमाणे लेक घरामध्ये असलं की घर सगळं प्रकाशमय होते. कसं होते सांगा मला? प्रकाशमय होते. तसं या ठिकाणी कवितेमध्ये लेक असता मनाची, लेक घरामध्ये आहे तर माझ्या मनाची सारी काळजी मिटते, चिंता मला कुठलीच करता येत करू वाटत नाही. लेक घरात असता रोज समय पेटते. आता बघा, लेक नसता घरात असं लागते उरास. बघा या ठिकाणी कविता काय म्हणते, लेक असता घरात सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समय पेटते. लेकीच असण्यानं की घरामध्ये कोणतीही काळजी नाही, कोणतीही चिंता नाही, रोज समय पेटते, तसं प्रकाशमय होते. तसं मात्र लेक नसता घरात, लेक नसता घरात असं लागते उरास, वेळ जागीची थांबते आणि मनही उदास. म्हणजे लेक घरामध्ये नाही तर काय म्हणतात कवित्री, लेक घरामध्ये नाही तर मनाला एक काळजी लागून राहते. मनाला काय लागते सांगा मला? एक काळजी लागून राहते. म्हणजे बघा की तेच आई वडील ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला घरात कोणी नाही, त्या ओढीला आई वडिलांना गडबडीत काय करता येते, फास्ट घरी यावं लागते. आणि लेक घरामध्ये असली तर आईला काय काळजी असते सांगा मला? आईला माहित आहे माझी लेक घरामध्ये राहिलेली धुणं भांडी माझी लेक करणार आहे, लेक माझं अंगण झाडणार आहे, लेक माझं घर झाडणार आहे, लेक माझं घरामध्ये लाईट लावणार आहे, दारामध्ये समय पेटवणार आहे. हे सगळं आईला वाटतं. लेक नसता म्हणजे ज्या वेळेला लेक घरामध्ये नाही त्यावेळेला लेक नसता घरात असं लागत उरास, वेळ जागीची थांबते आणि मनही उदास, नाराज होते. उदास म्हणजे नाराज, उदास म्हणजे नाराज. लेक घरामध्ये नाही तर मन उदास झालेला आहे, नाराज झालेला आहे. उदास म्हणजे नाराज आहे. कारण लेक घरामध्ये नाही, लेक घरामध्ये नाही त्यामुळे मन उदास झालेला आहे, नाराज झालेला आहे. अशी चिमणी बोल की साऱ्या घरात असते, अशी चिमणी बोल की साऱ्या घरात असते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. बघा या ठिकाणी कवित्री काय म्हणते की लेक बघा, मुलगी बघा नेहमी आईशी इतकी बोलती काय म्हणते, बा थांब जरा, थांब मला माझं काम करू बोलते की सांग मला. म्हणजे प्रत्येक लेक जी असते की नाही, मुलगी आईशी इतकी एकरूपतेने बोलते. पण तुम्हाला माहित नाही मुलगी आई मुलगीची काळजी घेते, आई वडील दोघे घेतात, पण आईला पेक्षा वडील नाही, हे वडील जास्त मुलीवर प्रेम करतात. आईपेक्षा वडील मुलीवरती जास्त प्रेम करतात. म्हणजे ज्या वेळेला बघा मुलगीचं आणि वडिलांचं नातं एक भावनिक नातं असतं. मुलगीचं आणि वडिलांचं नातं कसं असतं मला, जो वडील कधीही न रडलेला वडील ज्या वेळेला आपल्या मुलीचं लग्नामध्ये अक्षता असते, ओके, लग्नामध्ये अक्षता टाकले जातात, तो वडील काय करतो, दिवसभर त्याच्या गळ्यामध्ये दिवसभर त्याच्या गळ्यामध्ये टाळलेला असतो. दिवसभर तो डोळे काय करतो वडील पुसत असतो. कारण का, त्याला माहित असते माझी एवढीशी छोटीशी वाटलेली लेक आज काय करणार आहे सांगा मला, दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, मला सोडणार आहे. तो वडील कधी न रडलेला वडील दिवसभर त्या टायलरला पुसतो, खुदका आवडतो, घराचा करता मग वडील असतो, त्याला रडता येत नाही. आई रडते, भाऊ रडतो, बहीण रडते,
पण वडिलाला रडता येत नाही. मात्र वडिलांचा संयमाचा मान बघा, लग्नाचा असा खांब असतो आणि त्या खांबाला वडील काय करतो, या पद्धतीने असं उभा राहतो. लेकीचं लग्न करून आलेलं चालू असतं, शेवटची मंगलाष्टका म्हणली जाते. त्यावेळेला आवरून धरलेला जो अश्रू असतो, तो अश्रूचा बाण वडिलांच्या इतका फुटतो की तो मोठमोठ्यानं गुंतकं देऊन बाप होतो. म्हणजे त्याला आपल्या मुलगी मला सोडून जाणार आहे ही चिंता त्याला सतावते वडिलाला. इतका वडील रडतो. आणि कधी न रडलेला बाप आपल्याला बघायचा असेल तर मुलीच्या लग्नामध्ये बाप रडतो. आपल्याला वाटतो आपल्यावर प्रेम करत नाही आपल्यावर, पण बापाची जी माया असते ती दाखवत आहे. तसं मुलीचं आणि आईचं जरी भावनिक नातं असलं तर खरा जीवापार प्रेम करणारा कोण असतो सांग मला, बाप असतो. आणि मुलाचं आणि आईचं हे नातं असतं. नाही मुलगी जास्त कोणाची प्रेमाला असते सांगा मला, आईची असते, बापाची. आणि मुलगा कोणाचं प्रेम असतो सांगा मला, आईचा असतो. म्हणून या ठिकाणी अशी चिमणी बोल की साऱ्या घरात असते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. बघा या ठिकाणी कविता अशी म्हणते की जसे अशी चिमणी बोल की साऱ्या घरात असते. म्हणजे जसं चिमणी बघा तुम्ही, चिमणी कशी ज्या पद्धतीने चिव 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 करत सगळ्या ह्याच्यामध्ये काय करते, सगळा एक चैतन्य आवाज निर्माण करते, तसे मुलगी सुद्धा घरामध्ये सकाळी उठल्यापासून जे बोलायला सुरुवात करते ते संध्याकाळ पहिले झाली तरी ती काय करते, बोलत असते. आई म्हणजे बास कर उद्याच्या म्हणते की नाही, आता बास कर की किती बोलायला लागले. म्हणजे इतकं मुलीला काय होतं, आपल्या आईवरशी प्रकट वाटतं, बोल वाटतं. अशी चिमणी बोल की साऱ्या घरात असते. मात्र मुलगीला बघा, मुलं मार खातात घरात, मुलगी मार खातात का सांगा मला, नाही. पण मुलगीला थोडस जर रागवलं तर काय करतं सांगा मला, रुसून बसते. मुलीला थोडं कुणी आई वडिलांना रागवलं काय करतं सांगा मला, जरी या ठिकाणी थोडे रागावले तर मग रुसून बसते. सारे जगही रुसले तरी परवा करू नये. बघा काय म्हणते या ठिकाणी की सारं जग रुसलं तरी काही परवा करायची नाही, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. म्हणजे आपल्या आई वडिलांना वाटतं की सारं जग रुसू द्या पण माझी मुलगी माझ्यावर रुसता कामा नाही. सारे जगही रुसले तरी परवा करू नये, आपली पाकळी कधी कधी रुसू नये. ओके, कवितेतील लेख केव्हा रुसून बसते, हात वर करा त्याला. कवितेतील लेख केव्हा रुसून बसते सांगा मला, हा थोडे तर ओके गुड, थोडे रागावले तर काय होते सांगा मला, रुसून बसते. म्हणजे काय कोणाशी बोलत नाही, काय नाही मी एवढं सकाळपासून मदत केली तुला, काय केलं, हे केलं ते केलं, आणि काय करते मुले मला रागवली मग याने. म्हणजे जो दादा फिरतोय, भाऊ फिरतोय त्याला रागवलं नाही, पण मी वाईट केलं तर मला रागवली. बघा मुलीला आई ही काय करत असते, संस्कार देत असते. कारण का, आईला माहित असतं की मुलगी जरी माझी किती जीवाभावाची असली तरी ही आज ना उद्या मला सोडून काय करणार आहे, दुसऱ्या घराला जाणार आहे. कुठल्या घराला जाणार सांगा मला, म्हणजे किती माया लावली बघा. म्हणजे एक कवितेचे लोकगीत आहे बघा, ज्याची होती त्यानंच नेली, आणि काय हो, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, चिमणी माझी उडून गेली. म्हणजे बघा जसं घरट्यामधलं पक्षी ज्या वेळेला आपली पिल्ले मोठी झाली जशी उडून जातात, तशा प्रकारे या मुलीचं आयुष्य, मला तर खूप वाईट वाटतं मुलीचं. म्हणजे आई वडील इतकं जीवापाड जगतात, आणि काही क्षण आयुष्यामध्ये प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये शिरायला, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं नसलं मनामध्ये तरी सुद्धा तुम्हाला जावं वाटतं. अशा घरामध्ये जावं वाटतं ज्या घरामध्ये तुम्हाला काय नाही, अनोळखी घर आहे तुमच्यासाठी. काय कसं करायचं सांगा मला, अनोळखी घर आहे. अशा अनोळखी घरामध्ये जाऊन तुम्हाला ती मुलगीच करा. म्हणजे एक मुलगी दोन घर सांभाळते. बघा बहिणाबाईची एक कविता आहे, बहिणाबाईच्या कवितेमध्ये एक कवितेची नायिका आहे, ती नायिकाला दररोज तिच्या घरामध्ये सासरा मारतो, सासू मारते आणि इतका छळ सहन करते. तर त्या बहिणाबाईच्या कवितेतली नायिका काय म्हणते की ज्या वेळेला तिला कोणत्या असं म्हटलं जातं
की बाई तू किती त्रास सहन करतेस, तुला सकाळी उठल्यापासून सासू बडबडत्या, नवरा तुला मारतोय, तू इथून जा निघून, तू काय इथं राहिल्यास. त्यावेळेला त्या कवितेतील नायिका काय म्हणते की मी तर माझ्या सासरी का छळ सहन करते, कारण माझ्या लेकीला चांगलं माहेर मिळावं म्हणून मी सासरी काय करते सांगा मला, छळ सहन करते. म्हणजे मुलगी ज्या वेळेला लग्न होते त्यावेळेला कुठे जाते सांगा मला, सासरला जाते. आणि तिचं घर असतं ते काय असतं मला, माहेर. मायेचं आहेर म्हणजे माहेर, मायेचा झरा म्हणजे माहेर. म्हणून या ठिकाणी की अशी चिमणी बोल की साऱ्या घरात असते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जग ही रुसले तरी परवा करू नये. सगळं जग जरी रुसलं तरी परवा करायची नाही, चिंता करायची नाही, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काय रात्रीला लागते कशी सकाळची आशा. का बघा, मुलगीच ही घरातील लक्ष्मी आहे असं म्हटलं जातं. याचं कारणच असं आहे. बघा, घरात एखादा पाहुणा येऊ द्या आणि घरामध्ये दूध संपलेला असू द्या आणि आई मुलगीला पटकन सांगते बाळा जा ते कपाटावर तुझे पैसे आहेत तेवढ्याच पैशाचं दूध आण जा. त्या कपाटावर 10 रुपये असू दे 20 रुपये असू दे, पाहुणी घरात बसलेली असतात, मुलगी हळूच येते, पैसे घेते, पाठीमागच्या दरवाजाला जाऊन दुकानात जाऊन दूध आणते, ते गपचूप आणून घरामध्ये काय करते, दूध ठेवते. ही मुलगी करते. जर मुलाला सांगितलं काम की बाळा जा रे तेवढे कपड्यातून पैसे घे दूध आण, मुलगा पळत जातो कपडा घेतो, आई बघ इथं 10 रुपये दूध येते का, 20 रुपये दूध येते का. म्हणजे घराची इज्जत वाचवणारी कोण असते, मुलगी असते. मुलगी सांगत नाही की साखर एवढी आणायची का, दूध आणायची का, मुलगीला माहित असतं घरामध्ये पाहुणे आहे, पै पाहुणे देखील आपल्या घरात काही नाही सांगायचं नाही. मग मुलगा काय करतो, एवढेच येते का दूध सांग मला, मी जाऊ का सांग आणायला, मला काही नाही धोका काही नाही असं मुलगा. म्हणून अरे मुलगीला कळते निसर्गाची भाषा. म्हणजे मुलगी ही अशी आहे, एक मुलगी बघा ज्या घरामध्ये मुलगी आहे, मुलगी भले नांदायला गेलेली असू दे, पण त्या घरामध्ये मुलगी ज्यावेळेला माहेरला पळत येते त्यावेळेला वाटेला पोळीला बनणारे फक्त आपले आई वडील असतात. तो आई वडील जोपर्यंत घरामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत मुलगीनं जे पिशवी आणली असेल त्या पिशवीमध्ये माहेरचं देणारं आई वडीलच असतात. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत लेकीची पिशवी माहेराला काय होत नाही, मला जात नाही, मोकळी जात नाही. इतकं आई वडिलाचं. म्हणून एक तर लेक असावी, म्हणजे जगामध्ये तुम्हाला जर एक सुख समाधान पाहिजे असेल तर लेकीसारखं सुख समाधान कुठेही नाही. बघा, म्हणून शेवटी कवी म्हणते की काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. म्हणजे बघा, रात्र काळकुट्टी रात्र आहे आणि रात्रीनंतर काय होणार सांगा मला, सकाळ होत असते. सकाळ नंतर काय होणार सांगा मला, दुपार होणार आहे, पुन्हा रात्र संध्याकाळ होणार, रात्र होणार आहे. म्हणजे हा निसर्ग चक्र चालू आहे. पण या ठिकाणी कवी काय म्हणते, जसं घर लेख घरात आहे तर त्या घरात लेख असल्यामुळं घरामध्ये काय सांगा मला, ते घर हसरं आहे, ते घर प्रसन्न आहे. बघा, आणि ते घर प्रसन्न आहे, त्या घरामध्ये उदासीनता नाही. लेकीच्या हसण्यामुळं, लेकीच्या बोलण्यामुळं घराला घरपण असतं. लेकीच्या वास्तव्यानं, लेकीच्या वास्तव्यानं त्या घरामध्ये काय होते सांगा मला, लक्ष्मी नांदते. आणि ज्या वेळेला लेक घरामध्ये असेल त्यावेळेला कुठली मनामध्ये काळजी वाटत नाही. असं सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये कवी अस्मिता चांदणे यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. जसं लेक घरामध्ये असल्यामुळं अशा पद्धतीनं घर हसरं होतं, प्रसन्न होतं, एक सुंदर वर्णन, भावस्पर्शी वर्णन या कवितेमध्ये कवीनं केलेलं आपण पाहिलेलं आहे. कविता समजली? आता आपण स्वाध्याय कृती पाहणार आहोत. ओके.